आज आपण आंब्याच्या कोळीविषयी बहुगुणी औषध आपल्या घरामध्ये आपल्या आहे. सगळ्यांनाच आवडणारा संग्रहणी म्हणजे ग्रहणी खूप लोकांना त्रास देणारा आजार आहे. तसंच लहान मुलांना जेव्हा दात येतात तेव्हा बऱ्याच नमस्कार दर्शक हो. डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आंब्याच्या कोळीविषयी बोलूया. आंब्याची कोय आणि तिचे औषधी उपयोग याविषयी जरा सखोल आपण चर्चा करू. तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक कमेंट करायलाही विसरू नका. दर्शक हो, बऱ्याच वेळेस आपण आंबे खातो आणि कोया फेकून देतो, पण मी तुम्हाला असं सांगेन की हे खूप बहुगुणी औषध आपल्या घरामध्ये आहे. आपण टाकाऊ पदार्थ म्हणून त्याला फेकतो, परंतु जर युक्तीने आपण वापर केला तर निश्चित खूप वेगळ्या आजारावर आपण त्याला वापरू शकतो. आपल्याला माहित आहे, खूप लोकांना पांढरं कोड असतं आणि ते घालवण्यासाठी हे खूप बहुगुणी औषध आहे. तर आपण काय करायचं आहे, ह्या कोया वाळवायच्या आहेत आणि त्यांना फोडून आतमधला जो गर असतो ना तो काढायचा आणि त्याचं वस्त्रगाळ चूर्ण करायचं आणि ते भाजून नंतर 1 ग्रॅम ही पावडर आणि त्रिफळा चूर्णाची 1 ग्रॅम पावडर असं मिश्रण आपण मधासोबत रोज रात्री झोपते वेळी जर घेतलं ना तर नक्की पांढरं कोड कमी व्हायला खूप चांगला फायदा होतो. आणि यासोबतच अजून एका पद्धतीने सुद्धा आपण ह्याला घेऊ शकता. ही कोयाची पावडर आपण किचनमध्ये चांगल्या पद्धतीने भरून काचेच्या बरणीमध्ये ठेवायची आहे आणि पोळी करते वेळी ही फाईन पावडर साधारणतः 2 ते 3 ग्रॅम अशी पावडर आपण कणकेसोबत मिसळायची आणि त्याची जी पोळी कराल ती पोळी कोड आजार असणाऱ्या माणसाने जर खाल्ली आणि हे खूप दिवस आपण करत राहायचंय, काही महिने काही वर्ष सुद्धा आपण याला करू शकतो. हे जर आपण करत असाल तर नक्की कोड व्हायला कमी व्हायला खूप चांगला फायदा होतो. त्याचा दुसरा उपयोग म्हणजे की केस काळे करण्यासाठी आणि केस जर आपल्याला लांब करायचे असतील तर आंब्याच्या कोळीसारखं दुसरं अत्यंत उपयुक्त असं औषध मुळीच नाहीये. तर आपल्याला काय करायचं आहे की आंब्याची कोय घ्यायची आहे. साधारण जर ती 1 वर्ष जुनी असेल तर ती खूप चांगली आहे. त्याचं चूर्ण आपल्याला करायचं आहे. ते चूर्ण ताकामध्ये मिसळायचं आणि त्याचा लेप आपल्याला संपूर्ण केसांच्या मुळापासून ते पूर्ण हेअर शाफ्ट आणि असे संपूर्ण केस कव्हर करायचे आहेत आपल्याला. साधारण एक 20 ते 25 मिनिट असा लेप आपण ठेवायचा आहे आणि मग त्याच्यानंतर आपण केस धुतले तरी चालणार आहेत. तसंच केस लांब करण्यासाठी, केस काळे करण्यासाठी आणि दृढ करण्यासाठी आपण आंब्याची कोईचं चूर्ण 1 ग्राम आणि त्रिफळा चूर्ण साधारणपणे 1 ग्राम दररोज रात्री झोपताना कोमट पाण्यासोबत घेतलं तरी सुद्धा आपल्याला ह्या सगळ्यांमध्ये खूप चांगला फायदा होताना दिसून येईल. दर्शक हो, आणखी एक चांगला उपाय आणि एका आजारावर मी आपल्याला सांगणार आहे. संग्रहणी म्हणजे ग्रहणी खूप लोकांना त्रास देणारा आजार आहे. ह्याच्यामध्ये बरेच लोक वर्षानुवर्ष परेशान असतात. काही लोकांना आपण इरिटेबल बाउल सिंड्रोम असं म्हणतो, त्यांना तो आजार झालेला असतो. म्हणजे खाल्लं की लगेच शौचाला जायला लागतं, कॉन्फिडन्स कमी होतो, नेहमी लूज अशी मोशन होते, कधी कधी थोडंसं रक्तही पडू शकतं. अशा सगळ्या आजारामध्ये आहे ना ह्या आंब्याच्या कोळीच्या पावडरचा आपण उपयोग करायचा. ही कोय आपण त्याची आतमधला जो गर आहे ना तो काढून त्याची पावडर करून ही पावडर आपण 1 ग्रॅम पावडर 1 कप ताकासोबत रोज दुपारी आपण जेवणासोबत जर घेतली ना तर कितीही जुना संग्रहणीचा तर तो कमी व्हायला खूप चांगला फायदा होतो. तसंच लहान मुलांना जेव्हा दात येतात तेव्हा बऱ्याच लहान बाळांना उलट्या होणं किंवा जुलाब होणं किंवा अपचनाचा त्रास किंवा पोट फुगणं अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे कमी अधिक स्वरूपात त्रास होताना दिसतात. तर असा त्रास होत असेल तर आपण बाळाला आंब्याची कोय सहाणेवरती उगाळून त्याचं साधारणपणे 2 ते 3 वेढे आपण उगाळले तर आपण त्याचं चाटण बाळाला देऊ शकतो किंवा आंब्याच्या कोळीचं चूर्ण
मधामध्ये चाटण करून पण देऊ शकतो. आणि ह्याच्यामुळे दात येताना होणारा जो त्रास आहे, किंवा एरवी सुद्धा जेव्हा बाळाला उलटी किंवा जुलाब होत असेल, तर तो त्रास कमी करण्यासाठी सुद्धा आपण अशाच पद्धतीने बाळाला आंब्याच्या कोळीचा उपाय निश्चित पद्धतीने करू शकता. आणि विशेष म्हणजे गृहिणीसाठी एक खास गोष्ट आहे. गृहिणी बऱ्याच वेळेस आंब्याच्या कोया टाकून देतात, परंतु एक खाद्यपदार्थ जो आता आपण डॉक्टर प्राजक्ताकडून ऐकूया. आंब्याच्या कोळीचे सांडगे तुम्ही कधी ऐकलं नसतील. आपण वेगवेगळ्या भाज्यांपासून बनवलेल्या सांडग्यांची भाजी करून खातो. तसंच आपल्याला काय करायचं आहे, की आंब्याची कोळी यावर्षी अजिबात फेकून द्यायची नाहीये. तर आपण त्या सगळ्या कोळी जमा करणार आहोत. आपण त्याचं चूर्ण करणार आहोत आणि मग ते चूर्ण आपण त्याच्यामध्ये जिरेपूड, धनेपूड, थोडंसं मिऱ्याची पावडर, सैंधव मीठ, थोडंसं अद्रक, किंवा जर तुम्ही लसूण खात असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये लसूण घातलं तरी सुद्धा चालणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ते पाण्यामध्ये घालून शिजवायचं आहे आणि ते साधारण व्यवस्थित शिजल्यानंतर उन्हामध्ये आपल्याला त्याचे सांडगे घालून ते वाळवायचे आहेत. आणि असे कडक उन्हामध्ये वाळलेले सांडगे आपण बरणीमध्ये भरून ठेवून जेव्हा आपल्याला सांडग्याची भाजी खाण्याची इच्छा होईल तेव्हा आपण हे निश्चित खायचे आहेत. जर आपण आंब्याच्या कोळीच्या सांडग्यांची भाजी खाल्ली तर हाडं पण मजबूत होण्यासाठी मदत मिळते, केसांसाठी चांगलं आहे, पचन विकार कमी होण्यासाठी मदत मिळणार आहे. तर लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत घरातल्या सगळ्याही परिवारातल्या सदस्यांना याचा उत्तम औषधी उपयोग निश्चित पद्धतीने होणार आहे. आणि दर्शक हो, ही शास्त्रीय माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. ही आपल्याला लवकरात लवकर पोहोचण्यासाठी व्हिडिओ अपलोड जसाही होईल तसं तुमच्याकडे पोहोचण्यासाठी आपण बेल आयकन जरूर प्रेस करा. आणि आमचं हे चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ आपण जांभूळ आणि त्याचे औषधी गुणधर्म याविषयी पाहणार आहोत. तर स्टे ट्यून. थँक्यू. नमस्कार.